पाठीमागून सुरुवात करणार आहे. म्हणजे जिजाऊ, राष्ट्रमाता जिजाऊ यांच्यापासून ह्या क्रांतीला सुरुवात झालेली आहे. जिजाऊनं स्वराज्याचे संकल्पक शहाजीराजे यांच्या सोबतीनं शिवबा घडवला आणि त्या शिवबानं अनेक वर्षे पारतंत्र्यामध्ये असणारा आपला स्वतंत्र करण्याचं स्वप्न पाहिलं आणि स्वतःचं स्वराज्य स्थापन केलं. तिथून खऱ्या अर्थाने या क्रांतीला त्यानंतर ते विचार छत्रपती संभाजी महाराजांनी पुढे नेण्याचं चालवण्याचं काम केलं, पण त्यांना फारसं यश आलं नाही. दगाफटका झाला, तो इतिहास तुम्ही सर्वजण जाणता. आणि त्या मध्यंतरीच्या काळांमध्ये पुढे ताराराणी यांनी त्या स्वराज्याची सूत्र अतिशय उत्तमरित्या पार पाडली. पुढे हाच वारसा छत्रपती शाहू महाराजांनी जपला आणि शाहू महाराजांच्या थोडस अगोदर हा वारसा पुनर्जीवित करण्याचं काम क्रांती सूर्य ज्योतिबाबा फुले यांनी केलेलं आहे. मी त्यांना ज्योतिबाबा म्हणतो आणि सावित्री आई, कारण तो जो आदर्श आहे ना तो फार मोठा आहे. त्या आदर्शावर छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक रचना बदलल्याशिवाय आपण या इंग्रजांच्या तावडीतून बाहेर पडणार नाही हे जाणलं आणि संपूर्ण भारताला एक नवीन दिशा देण्याचं काम ह्या आपल्या कोल्हापूरच्या नगरीतून केलं. आणि ही सगळी क्रांतीची ज्योत, क्रांतीची मशाल पुढे आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या संपूर्ण ह्या वाटचालीला मोठा आधार देण्याचं काम केलं. आणि ही जी सगळी मी नावं घेतली मगापासून, त्या विचारांचं सगळं सार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये टाकलेलं आहे. संविधान दुसरं तिसरं काही नाही. हे सगळे विचार जे होते, मी ज्या ज्या महापुरुषांची नावं आता घेतली, ज्या माय माऊलींची नावं, ती सगळी त्यांचे सगळे विचार त्या संविधानामध्ये आणण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि त्यांना खरी मिळाली तर क्रांतीसूर्य ज्योतिबाबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याकडून ती प्रेरणा मिळाली. तर तुम्ही म्हणाल आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ही प्रेरणा कशामुळे मिळाली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील इंग्रजांच्या सैन्यामध्ये अधिकारी होते आणि त्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांची नेमणूक केलेली होती. आणि त्यामुळं त्या कुटुंबाशी ज्योतिबा संबंध आला आणि ते विचार त्या आपल्या पुढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्ये आले आणि त्यांनी संविधान निर्माण केलं. तर एवढी मोठी ही क्रांती आहे, ही काय छोटी मोठी. आणि अशाच पद्धतीनं ह्या पुढं शिक्षणाचं आता बरेच व्याख्याते बोललेले आहेत. तुम्हाला त्यांनी सांगितलं की स्त्री शिक्षणाचं महत्व ह्या कुटुंबानं जाणलं आणि स्त्रीला बंधनातून मुक्त केल्याशिवाय, ज्या स्त्रीला बंधिनी म्हणून बंधनातच कायम ठेवण्याचा विचार ज्या समाजाच्या, तो विचार पुसून काढण्याचं काम ह्या दोघांनी केलेलं आहे. स्त्री ही नुसती बंधिनी नाही, तर त्याच्याही पुढे जाऊन ती संपूर्ण राष्ट्र घडवण्याचं काम करू शकते, हे पहिल्यांदा जाणण्याचं काम ह्या दोघांनी केलेलं आहे. आणि मग महाराष्ट्रामध्ये हे स्त्री शिक्षणाची सुरुवात करताना बऱ्याचशा अडचणी येऊ लागल्या. पुरुषाशी बोलायचं लांबच, तोंड वर करून सुद्धा पाहता येत नव्हतं, एवढी बंधनं स्त्रीला होती. उंबऱ्याच्या आतच राहायचं आणि चूल आणि मूल याचे काम करायचं नाही, एखादा सल्ला सुद्धा कुटुंबात कुणाला द्यायचा नाही, एवढी बंधनं स्त्रीवर होती. आणि ही बंधनं ओलांडून, घराचा उंबरा ओलांडून स्त्रीला बाहेर काढणं आणि तिला शिक्षण देणं त्या काळामध्ये फार मोठं आणि जिकिरीचं काम होतं. आणि ते काम कुणी हातामध्ये घेतलं? महात्मा ज्योतिराव फुले यांनी घेतलं. आणि मग ह्या स्त्रियांना शिकवणार कोण, हा प्रश्न फार मोठा होता. पुरुषांनी शिकवणं तर लांबच, कारण स्त्रियांना बंधनं फार होती, पुरुषाशी बोलायचं नाही, चेहऱ्यावर करून बघायचं नाही. आणि मग यांना शिकवायचं कुणी? मग त्यांनी उपाय शोधला की त्यांनी आपल्या साऊला शिकवलं. साऊ म्हणजे सावित्रीबाई फुले. साऊला पहिल्यांदा शिकवलं, तिला शिक्षिका बनवलं. हळूहळू विद्यार्थिनींची संख्या वाढायला लागली
शाळा मोठी व्हायला लागली आणि त्या शाळेच्या मुख्याध्यापिका सुद्धा त्यांनाच बनवलं. त्यांच्याबरोबर आणखी एक शिक्षिका तयार केली. त्या शिक्षकीचं नाव आपल्यामध्ये आलेलं नाही, त्या म्हणजे फातिमा शेख. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बरोबर स्त्री शिक्षणासाठी काम करणाऱ्या, शिकवण्याचं काम करणाऱ्या वाडीच्या शाळेमधल्या दुसऱ्या कोण? फातिमा शेख. मला वाटते 8वीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख आहे. फातिमा शेख त्या थोर स्त्री विचारवादी समाज सुधारक होत्या. त्या सुद्धा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या काम करत होत्या. आणि हा आदर्श घेऊन आपण पुढे जायला पाहिजे. तुम्ही म्हणाल तुम्ही घेतलाय का आदर्श यांचा? तर होय, घेतलाय. सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मनामध्ये ठेवून अतिशय उच्च विद्या विभूषित, अतिशय चांगल्या प्रकारचं शिक्षण, दर्जेदार शिक्षण आणि अनेक प्रकारच्या पदव्या मी घेतलेल्या आहेत स्वतः. तुम्ही म्हणाल स्वतः तुम्ही घेतल्या, बाकीच्यांचं काय? तर मी सुद्धा आमच्या घरामध्ये एक छोटीशी सावित्री निर्माण करायचं काम केलेलं आहे. तिचं शिक्षण सुद्धा इतकं झालेलं आहे की आता शिकायचं काय बाकीच राहिलं नाही. 3 विषयामध्ये MA पदव्या तिला प्राप्त केलेल्या आहेत. त्यानंतर आता परवाची गोष्ट, 1 तारखेला ह्या नवीन वर्षामध्ये एकाच वेळी 2 विषयामध्ये PhD करण्याची ऑफर तिला मिळालेली आहे. म्हणजे एवढी मोठी गोष्ट. मी ह्या फक्त आदर्श, आपण सुद्धा असा आदर्श घ्यायला हरकत नाही. तुम्ही तयार व्हायला पाहिजे. स्त्रिया या राष्ट्रघडणीमध्ये अतिशय मोठा वाटा उचलू शकतात आणि त्यांनी तो उचलावा असं मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं. मी त्या दृष्टीने प्रयत्न करा, वाटचाल करा. कुठं काय मदत लागली तर मला वैयक्तिक सांगा. कोणत्याही प्रकारची मदत शिक्षणासाठी करण्यासाठी तयार आहे. आणि याचा आवाज मोठा येत नाही, त्याचा आवाज मोठा येतो असं म्हणण्यात जर आपण बसलो तर फार मोठ्या अधोगतीच्या दिशेने आपण चाललेलो आहोत, हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. हे असे चुकीचे विचार आपल्या मनातून काढून टाका. आपल्या डॉल्बीचा आवाज केवढा पाहिजे? आता ह्या बॉक्स हा केवढासा आहे? सर्वांना आवाज आपला येतोय की नाही? येतोय. तर आपला परिसर केवढा? त्या परिसरापुरता आवाज त्याचा आला तरी पुरेसा आहे. त्या निमित्तानं मला सांगावं वाटते की अशा पद्धतीचं एक उदाहरण झालं. अशा पद्धतीनं आपण अनेक प्रकारचे चुकीचे विचार करतो आणि हे सगळे विचार जे आहेत तर ते सरांनी मगाशी जसं सांगितलं, देवदत्तला त्या वाटचालीकडे नेणारे सगळे विचार आहेत. तर ते आपल्याला कुठेही घुसायचं नाही आहे, चुकीच्या मार्गावर जायचं नाही आहे. आपल्याला धोपट मार्ग आखून दिलेला आहे, त्या धोपट मार्गावरच चालायचं. शिक्षण हे अतिशय महत्वाचं आहे. शिकल्याशिवाय पर्याय नाही, शिक्षणाविना तरणोपाय नाही असं म्हटलं जातं. तर तुम्ही शिक्षण चांगल्या प्रकारचं घ्या, दर्जेदार घ्या आणि चांगल्या आपल्या मातृभाषेमधलं शिक्षण. ते काही इंग्लिश मिडियमला जाऊनच शिकला पाहिजे आणि चांगल्या उच्च दर्जाच्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये जाऊनच शिकलं पाहिजे असं काहीही नाही. क्रांतीज्योती सावित्रीच्या घरात शिकली, शाळा पण नव्हती, पण क्रांतीज्योती म्हणून त्यांचं जगभर नाव घेतलं जातं. भारतातल्या पहिल्या स्त्री शिक्षिका, मुख्य संपूर्ण जगभर गौरव केला जातो. तर ह्या गोष्टी तुम्ही ध्यानात घ्या. हे कार्यक्रम सादर करण्यामागचे उद्देश लक्षात घ्या. हे सगळं तुमच्यासाठी आहे. तुम्ही याच्यातून काहीतरी प्रेरणा घ्यावी आणि नवीन काहीतरी विचार जगासमोर आणावा, ह्यासाठी हे सगळे कार्यक्रम आपल्या विद्यालयामध्ये सादर केले जातात. आता तुम्ही या आपल्या मित्रमंडळी बाहेर सांगितलं पाहिजे, घरी जाऊन सांगितलं पाहिजे की आमच्या शाळेमध्ये असा कार्यक्रम झाला, सदा पाटील सरांनी असं सांगितलं, असं भाषण सांगितले, असे विचार सांगितले, आमच्या 9वीच्या वर्गातली अनुष्का असं बोलायला पाहिजे. तुम्ही त्या गोष्टीची चर्चा करत नाही, नको त्या गोष्टीची चर्चा करता. आज वही नाही म्हणून सर रागावले, माझ्याकडे पेन नव्हता म्हणून सर ओरडले. हे असल्या गोष्टी असल्या काहीतरी चांगलं जाऊन सांगा. आणि समाज जागृत कसा होईल, आपल्या हातून त्यासाठी काय प्रयत्न करता येतील का, हा विचार डोक्यामध्ये ठेवा.
तुम्ही चुकीच्या मार्गानं माग उलट दिशेनं आपला समाज चाललेला आहे, तो थांबवा. स्वतः बदला म्हणजे जग बदलेल. तुम्ही आपण स्वतः बदलल्याशिवाय जग बदलत नाही. आपण काय करतो, दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवतो की त्यानं बदललं पाहिजे. तसं बदल होणार नाही. आधी स्वतः बदला. स्वतः बदला म्हणजे जग आपोआप बदलायला सुरुवात होते. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी मला सांगण्यासारख्या आहेत, पण ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बरेचसे वक्ते या ठिकाणी बोललेले आहेत आणि त्यामुळं मी या ठिकाणी आता थांबतो. धन्यवाद.